महायुती आणि महाविकास आघाडीनंतर आता तिसरी आघाडी राज्यात स्थापन झालेली आहे आणि या तिसऱ्या आघाडीचे तिन्ही प्रमुख नेते आता पुण्यात आहेत. पुण्यात ही बैठक पार पडली. काय नेमका निर्णय झालाय? बच्चू कडू आपल्या सोबत आहे. बच्चू, काय नेमका निर्णय काय घेतलाय की महत्व? तुम्ही तिसरी आघाडी बंद करा. पहिले महाशक्ती म्हणा, परिवर्तन महाशक्ती, जी 75व्या वर्षामध्ये काँग्रेस आणि भाजपाचं राज्य दोनही पक्षांना राज्य इथं केलं, पण लोक समाधानी नाही. आजही हॉस्पिटलची व्यवस्था वाईट आहे, शिक्षणाची व्यवस्था वाईट आहे. अजूनही शेतीमालाला भाव भेटला नाही. साध्या मजुराचे साधे प्रश्न सुद्धा युतीनं आघाडी सोडू शकले नाही, म्हणून आम्ही महाशक्ती करतोय. काय नेमकं नाव या तुमची काही आघाडी स्थापन केली? आघाडी नाही, महाशक्ती, परिवर्तन महाशक्ती. काय नेमकं या आघाडीचा अजेंडा असणार आहे? लोकांसमोर काय नेमके मुद्दे तुम्ही घेऊन जाणार? बरेच एकतर आर्थिक विषमता या देशाला घातक ठरत आहे. म्हणजे कलेक्टरवर 7.5 लाख रुपये महिना खर्च होतं एका महिन्याला, आणि दुसऱ्या इकडे कंत्राटी कामगाराला साधा 15,000 रुपये महिना भेटत नाही. म्हणजे गरिबाचं घरकुल 2.25 लाखात आणि आमदाराचं मानधन 2.5 लाखाचं महिन्याचं. या अनेक आर्थिक विषमता या देशामध्ये निर्माण होत आहे. साधे कर्मचारी जे लहान कर्मचारी, अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असेल किंवा आशा वर्कर असेल, जे काय असणारा होमगार्ड असेल, या सगळ्यांचं प्रचंड मेहनत असून सुद्धा त्या कर्तबगार बहिणी मागं ठेवल्या आणि लाडकी बहीण म्हणून समोर अजेंडा आणायचा. आणि सोयाबीनला 700 रुपये भावाची, 7,000 भावाची शिफारस केल्यानंतर 5,000 भाव जाहीर करायचं केंद्र सरकारनं. एका क्विंटल मागं 2,000चं नुकसान पर पिका मागं ही अवस्था आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेला बदलण्यासाठी अर्थातच बजेटचा ढाचाच आम्हाला बदलायचा आहे. त्याच्यासाठी ही महाशक्ती आहे. मग या सगळ्या याच्या संदर्भात तुम्ही महायुतीतून बाहेर पडलात, आता एकूण स्पष्ट झालंय. तुम्हाला स्पष्ट व्हायसाठी काय केलं पाहिजे ते सांगा, म्हणजे मी तसं करतो. जयंत पाटील म्हणतात की तुम्ही जर महाविकास आघाडीत आले तर तुमचं स्वागत करू, चांगली गोष्ट असेल. त्यांनी जर महाशक्तीमध्ये आले जयंत पाटील, तर आम्ही त्यांचं स्वागत करू. म्हणजे तुम्ही त्यांनाच आमंत्रण करतो. तर बच्चू कडू होते या सगळ्या याच्यामध्ये. त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांनाच आमंत्रित केलेलं आहे. काही राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? शेट्टी साहेब, काय सांगणार? ज्या पद्धतीने जी भूमिका मांडली जाते ती की तुम्ही नाही जयंत पाटला म्हणताय की या सगळ्या आघाडीमध्ये महाविकास आघाडीची मतं खाण्याचं हा सगळा आघाडी समोर. महाराष्ट्र काय महाविकास आघाडीला आमदान दिलेलं नाही किंवा महायुतीलाही आमदान दिलेलं नाही. मतं खाण्याचा आरोप करणाऱ्यांनी पहिल्यांदा त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना का फसवलं या प्रश्नाचं उत्तर द्यावं. महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या कपिल पाटील यांच्या विरोधात मुंबईमध्ये का उमेदवार दिला या प्रश्नाचं उत्तर द्यावं. छोट्या पक्षांना संपवायचं आणि जणू काय महाराष्ट्र आमच्या बापजाद्यांनीच आम्हाला आंदोलन दिलं अशा आविर्भावात जर कोण म्हणत असेल तर महाराष्ट्र कोणाचा नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही धूळ चारून महाशक्ती पुढे आल्याशिवाय राहणार नाही. राज्यातल्या 288 जागांवरती उमेदवार देणार आता ही निश्चितच प्रत्येक मतदारसंघात एक सशक्त, आश्वासक, स्वच्छ हाताचा आणि स्वच्छ चारित्र्याचा चेहरा आम्ही देऊ. काय नेमकं मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहेत? पुढे काय नेमकी बैठक आहे तुमची 26 तारखेला? काय नेमकी बैठक? गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण नाही तर एक टोळी युद्ध चाललेलं आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, गोरगरिबांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे असे सामान्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. असंघटित कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शोषण व्हायला लागलेलं आहे. त्याबद्दल कुणी काही बोलत नाही आहे. आणि म्हणून एक आश्वासक असा जाहीरनामा घेऊन, आश्वासक एक किमान समान कार्यक्रम घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय. तर या सगळ्या याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील सुद्धा असणार आहेत. ते काय नेमकं त्यांच्याशी काही चर्चा झाली का? मनोज जरांगे पाटलांशी माझी चर्चा झालेली सविस्तर
मी बोललोय. प्रत्यक्षात मी जाऊन त्यांना भेटलो होतो आणि त्यांना मी विनंती केली की आपण सगळे एकत्र मिळून एक पर्याय उभा करू. एकच वडीलधारी या नात्याने मी त्यांना सांगितलं की पाडण्यापेक्षा आपण आपले उमेदवार उभा करून आपण निवडून आणू त्यांना. आणि उलटं ते परिवर्तन महाशक्तीत जर आले तर एक खऱ्या अर्थाने एक वेगळा पर्याय महाराष्ट्राला आपण देऊ शकतो. त्यांची सुद्धा एक वेगळी ताकद आहे आणि ते येतील असा आम्हाला विश्वास आहे. कारण शेवटी उद्देश आपले सर्वांचे एकच आहेत. तर हे तिन्ही नेते आहेत आणि ही तिसऱ्या आघाडीसाठी आता एकत्र आलेले आहेत आणि वेगळा पर्याय देण्याचा प्रयत्न असेल आणि राज्यातल्या 288 ठिकाणी उमेदवार देणार असं सुद्धा आज घोषित करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.